एकनाथ शिंदेंचा गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला, मात्र शिंदेंच्या भूमिकेवर पहिल्यांदाच संशय। एकनाथ शिंदेंसंदर्भात पहिल्यांदाच बोलले जरांगे। शिंदेंनी मराठ्यांसोबत डबल गेम करू नये, जरांगेंचा हल्ला बोल। बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगितलं, त्यांची नार्को टेस्ट करायला हवी, मनोज जरांगेंचा आरोप। मी नार्को टेस्टसाठी तयार, अन्याय झाला असल्यास जरांगेंनी कोर्टात जावं, बावनकुळेंचं उत्तर। शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे बरे असं म्हणायची वेळ आत्ता आली, मनोज जरांगेंचं वक्तव्य। आमच्या मराठ्याच्या मुलाचं वाटोळं करू नका, जरांगेंचं आवाहन। वेळ पडली तर मराठ्यांना पुन्हा मुंबईत यावं लागेल, जरांगेंचा इशारा। एकनाथ शिंदे गटाच्या मागे महाशक्ती होती हे कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं, संजय राऊतांचा टोला। शिंदेंच्या गटात चलबिचल सुरू, आता कोर्टाचा निर्णय अपेक्षित, राऊतांचा निशाणा। शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी। कालच्या सुनावणीमध्ये ठाकरेंकडून कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद। बंडखोर शिवसेना आमदारांना अपात्र केलंच पाहिजे, सिब्बल यांची मागणी। फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोलिंगचा प्लॅन, राज्यामध्ये 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करणार। 31 मार्च 2027 पर्यंत रोजगार मेळाव्यांचं आयोजन, रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करणार। सरसंघचालक मोहन भागवतांचा आज जेनझींसोबत संवाद, जेनझी आणि जेन अल्फांशी संवाद साधणार। आज संध्याकाळी BKC मध्ये कार्यक्रम, 100हून अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी सहभागी होणार। 24 तासात एक जरी रुग्ण रुग्णालयामध्ये दगावला तर याद राखा, मुंबई हायकोर्टानं संपावर गेलेल्या डॉक्टरांना खडसावलं। राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस, निर्णयाकडे लक्ष। मोठ्या आवाजामध्ये गाणी लावल्याच्या किरकोळ कारणावरून दुहेरी हत्याकांड। विक्रोळीमध्ये बाप लेकाची चाकूने वार करून हत्या, आई आणि धाकटा मुलगा गंभीर जखमी आहे। पार्कसाईड पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेतलं गेलं। गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेकडून 7 विशेष गणपती गाड्यांची घोषणा। मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि वसईवरून सुटणार विशेष रेल्वे। रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावला जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा। इलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या रॉकेटचा अनियंत्रित तुकडा चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला। ताशी 8690 किलोमीटर वेगाने तुकडा पडल्यानं मोठा खड्डा। शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेनंतर माजी क्रिकेटपटू शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्बनं हल्ला। घरावर दगडफेक करत केली तोडफोड, हल्ल्यामागील नेमकं कारण अजूनही अस्पष्ट। आणि इराण चर्चेस तयार, ट्रम्प यांचा दावा, पुढील 48 तासांमध्ये चित्र स्पष्ट होण्याची शक्यता। करार न झाल्यास इराणला गंभीर परिणामांचा इशारा। सामुद्रधुनी लवकरच खुली होण्याची ट्रम्प यांना आशा।